सरकार यांच्या वतीने ग्राम यावार्डी येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयात 5 जून ते 11 जून या कालावधीत उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात नो प्लास्टिक व अक्षय ऊर्जा स्त्रोतवर प्रवीण बोनके व चैतन्य स्वर्गे या 2 माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये दिनांक 11 जून रोजी शिबिराची सुरुवात प्रभात फेरी काढून करण्यात आली. त्यानंतर प्रवीण बोनके याने नो प्लास्टिक या विषयावर बोलताना प्लास्टिक वापरण्याचे दुष्परिणाम यावर सविस्तर मार्गदर्शन. तर 9 जून रोजी चैतन्य स्वर्गे याने अक्षय ऊर्जा स्त्रोत या विषयावर बोलताना सौर ऊर्जा, पवन ऊर्जा याचा वापर जास्तीत जास्त कसा करावा या अनुषंगाने पर्यावरण जनजागृती केली. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विजय भड, प्रमुख मार्गदर्शक म्हणून ग्राम यावर्डी येथील प्रवीण बोनके व चैतन्य स्वर्गे, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक देविदास काळबांडे, शिक्षक गोपाल काकड, अनिल हजारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वर्ग 8वी, 9वी, 10वी च्या उपस्थित विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते. कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक कारंजा.